जामखेड नगर परिषद निवडणुकीमध्ये यंदा बहुरंगी अशी संग्राम रंगणार आहे। युतीतले सर्वच घटक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असून काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करत तिसरी आघाडी तयार केल्याचं बघायला मिळतंय। आणि या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे विधान परिषद सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पाहुयात जामखेड नगर परिषदेमध्ये सत्तेसाठी कशी समीकरणं ठरली आहेत, आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद यांच्याकडून। जामखेड नगर परिषदेमध्ये युतीतील सर्वच घटक पक्ष आता स्वबळावर निवडणूक लढवत आहेत, तर महाविकास आघाडीतील काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत जात तिसरी आघाडी तयार केली आहे। त्यामुळे जामखेड नगर परिषदेमध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे। खरं तर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेस ही भाजपाची बी टीम असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे। काँग्रेसमुळे महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फटका बसणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, तर दुसरीकडे भाजपला याचा नक्कीच फायदा होईल। मला वाटतं आमदार रोहित पवार यांनी आरोप प्रत्यारोप जरूर करावे, परंतु बिनबुडाचे बेसूट आणि अनावश्यक गोष्टीवरती आरोप करणं हे सिस्टमला धरून नाहीये। आणि म्हणूनसाठी त्यांनी त्यांच्या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये या शहरासाठी काय केलं, कशा पद्धतीने चुकीचा मागे टँकर उभा केला, पुढे उपमुख्यमंत्री मंत्री यांचा कॉक चालू केला, मंजुरी नसताना त्यांनी अशा पद्धतीचं काम केलं। मी विधान परिषदेचा सदस्य झाल्याच्या नंतर आपण पाणी पुरवठा योजना मंजूर केली, ड्रेनेज लाईन मंजूर केली आणि आता देखील आम्ही आश्वस्त करतोय की या जामखेड शहर आणि उपनगरामध्ये संपूर्ण कॉन्क्रीटचा प्रोजेक्ट आणून सगळ्या वाड्या वस्तीवरती शहरात गल्लीत बोळीत सगळीकडे आपण कॉन्क्रीटचा प्रोजेक्ट आणून, कारण आता पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून खोदाई झालेली आहे, ड्रेनेजच्या माध्यमातून खोदाई झाली, तर लोकांना तिथं व्यवस्था उभा राहिल्या पाहिजेत। आणि म्हणून रोहित पवारांना गेल्या 6 वर्षात काहीच करता आलं नाही, पुढेही काहीच करू शकत नाहीत आणि म्हणून अशा पद्धतीचे बेछूट आणि खालच्या दर्जाचे आरोप करतात, हे चांगलं नाही। आता तुम्ही तर काँग्रेस बी टीम म्हणतायत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम आहे, एकमेकाला इंटरनल सहकार्य करतात हे मी म्हणत नाही, त्यांनी अनेक वेळा मीडियामध्ये सांगितले। त्याच्यामुळे हा बोलण्याचा अधिकार आमदार रोहित पवारांना नाही। राम शिंदेंनी कुठेतरी आरोप केलेले, गेल्या 6 वर्षात रोहित पवारांनी एकही विकास कामं केले नाही, आता जनतेसमोर ते जात आहेत। कसं बघताय या आरोपाकडे? राम शिंदे सरांना एवढंच म्हणावं की तुमचे जे उमेदवार आहेत त्यांनी जे फोटो लावलेले आहेत प्रचाराचे, त्या फोटोमध्ये जी बिल्डिंग दाखवतात ना, ती मी आणलेली बिल्डिंग आहे। असं इथं अनेक मोठा विकास तिथं केलेला आहे। त्यामुळे राम शिंदे सरांवर आपण किती विश्वास ठेवणार? ते स्वतः मंत्री राहिलेले आहेत, मंत्री असताना काय केलं या मतदारसंघासाठी? तुम्ही सभापती स्वतः हेलिकॉप्टरला फिरताय, विमानाला फिरताय, इकडे जा तिकडे जा, पण मतदारसंघासाठी तुम्ही काय केलं हे लोकांना त्यांनी सांगावं। आणि त्याच्याचबरोबर नगर परिषदेमध्ये आम्ही इथं असणाऱ्या सामान्य लोकांची बाजू घेत सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे सामान्य कुटुंबातल्या लोकांना तिथं सीट दिलेलं आहे, तिकीट दिलेलं आहे। पण भाजपचे उमेदवार जर आपण बघितले तर कोणी मटक्यावाला आहे, कोणी जमिनीवर ताबा टाकणारा आहे, त्यांचा नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे त्यांचे जे पती आहेत ते खूप मोठे सावकार आहेत। त्यामुळे त्यांनी कोणाला पाठिंबा दिला असेल तर गुंडांना पाठिंबा दिलाय, आम्ही कोणाला पाठिंबा दिला तर सामान्य लोकांना पाठिंबा आहे। 2 जबाबदार पदाधिकारी असताना सुद्धा या ठिकाणी हे ओढाताणीचं राजकारण आहे। दोघांच्या दबावाखाली आणि दोघांच्या ओढाताणीमध्ये गावाचा विकास होत नाही। एखादी योजना आली, एकाने मंजूर केली की दुसरा त्याला विरोध करतो। हे एकामेकाच्या कुरघुडीमुळं जामखेड शहराचा विकास गेले 10 वर्षापासून थांबलेला आहे, हे सगळ्या जामखेडमधल्या लोकांना माहिती आहे। म्हणून आज जामखेड शहरामध्ये जे काय 5 पॅनल तयार झालेले आहे त्याचं मूळ कारण असं हे दोघाला लोक कंटाळलेले आहेत, लोक नवीन पर्याय शोधत आहेत। कचऱ्याच्या समस्या आहेत जामखेडमध्ये, पाईपलाईनच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहे। 15-15 दिवसाला जर नाही का 2-2 लोकप्रतिनिधी 2-2 आमदार असून एक विधान परिषदेचे सभापती आणि एक नाही का राज्याचं नेतृत्व करतात, असे जर नाही का माणसं असून जर 15 दिवसाला पाणी येत नसेल तर ह्याला काय अजून म्हणायचं? आणि कुठं न्यायचं ही? परत ड्रेनेजची समस्या, तुम्ही आला असताना तुम्ही रस्त्याने बघितलं असताना गटारीची काय अवस्था आहे, ती ड्रेनेजची काय चावं ही आहे। आता तुम्ही नाही का जरा अंतर्गत गेले तर रस्त्याचे काय प्रश्न आहे, रस्त्याचा सुद्धा एकदम वाईट प्रश्न आहे आणि हाच आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।